नमस्कार. आज दोन घटनांच्या बाबत आपल्याला बोलायचं आहे. काही व्हिडिओ मला तुम्हाला दाखवायचे आहेत. या घटनेवरती आलेल्या प्रतिक्रिया तुम्हाला मला सांगायच्यात. आणि या सगळ्या दोन घटनांच्या नंतर जी प्रतिक्रिया येते आहे, ज्या भावना व्यक्त होत आहेत किंवा ज्या स्वरूपात लोक बोलत आहेत, त्यावर तुम्हीच तुमचं भाष्य ठरवायचं आहे, तुमची मतं बनवायची आहेत. मी कोणतंही मत व्यक्त करणार नाही. घटना क्रमांक 1. मुंबई पुणे मिसिंग लिंक, किंवा आपण त्याला पुणे मुंबई मिसिंग लिंक म्हणूया, कारण मला सांगायला सोपं जाईल. तिकडून इकडे नाही, पुण्याकडून मुंबईकडे जातानाची मिसिंग लिंक. या लिंकवर दरड कोसळली. मुळात दरड कोसळणे आणि स्लॅब पडणे या दोन्हीतला फरक पहिल्यांदा सगळ्या माध्यमांना नीट समजावून सांगायला हवा. असो, आपल्याला त्यात भाष्य करायचं नाही आहे ना. दरड कोसळली आणि सगळीकडे बातम्या आल्या, दरड कोसळली, मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला, पडला. मग काही व्हिडिओ प्रसृत होऊ लागले. बघा बघा कसं होत आहे. विशेषतः देशातील, राज्यातील विरोधी पक्षांच्याकडून याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली गेली. त्यानंतर लोकसत्ता सारख्या दैनिकाने, लोकसत्ता सारख्या हा शब्द वापरताना कशा हे तुमचं तुम्ही ठरवा, कारण आता फार शब्द वापरून स्वतःचं तोंड विटाळण्याची मला आवश्यकता वाटत नाही. तर लोकसत्ता सारख्या फुली 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 डॉट 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 क्वेश्चन मार्क दैनिकाने यावर एक अग्रलेख लिहिला, समथिंग मिसिंग नावाचा. या समथिंग मिसिंग पासून आपण सुरुवात करू. अनेकांनी याबाबतचे सरकारवर टीका करणारे रकाण्याच्या रकाने भरले. स्लॅब कोसळला वगैरे सांगितलं, आणि स्लॅब कोसळल्याच्या पुष्ट्यर्थ एक व्हिडिओ प्रसृत केला. तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. पाहिलं, प्रचंड मातीचा ढिगारा, पाणी पडत आहे आणि काहीतरी पडल्यासारखं दिसतंय. काही फोटोही आले. या सगळ्यानंतर मी तुम्हाला आता यातला एक दुसरा व्हिडिओ दाखवतोय. हाही व्हिडिओ बघून घ्या. पहिला जो स्लॅब कोसळला म्हणालेला व्हिडिओ आहे, तो आतल्या बाजूने घेतलेला आहे, म्हणजे बोगद्यातून पुण्याकडून मुंबईकडे जाताना तो लांबलचक 8-9 किलोमीटरचा बोगदा संपल्यावर एक मोठा ब्रिज येतो. त्या ब्रिजच्या जवळचा हा पडलेला प्रकार आहे. आतून आणि बाहेरून दोन्हीकडून वेगवेगळं शूटिंग केल्यावर वेगळं काय दिसतं, तर वेगळं काय दिसतं हे दिसतं की आतून शूट केलं की तुम्हाला स्लॅब कोसळलाय, खूप पडलंय, भयंकर काहीतरी घडलंय असं दिसतं. आणि जे बाहेरून शूट केलंय, बोगद्याच्या बाहेरून, त्यात काय दिसतं, जरा तेही नीट पुन्हा एकदा बघून घ्या. पाहिलं, म्हणजे
एक मोठा दगड काही टन वजनाचा घसरत घसरत खाली आला. त्या दगडाच्या घर्षणामुळे पाण्याचा प्रवाह बदलला. तो त्या कमानीच्या वरून पाणी बोगद्याच्या बाजूला पडू लागलं, तोंडावर पडू लागलं. आणि पुढे या पाण्यामुळे किंवा तो दगड पडल्यामुळे जो आर्च केलेला असतो, जी कमान केलेली असते, जिचा त्या बोगद्याच्या मूळ स्ट्रक्चरशी काही संबंध नसतो, ती पडली. अधिक छान दिसावं म्हणून केलेली कमान ती पडली. मग यंत्रणा आली, ते हलवलं, साफ केलं आणि परत वाहतूक सुरू झाली. वाहतूक सुरू झाल्याचे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो. झालं क्लिअर? म्हणजे स्लॅब कोसळलेला नव्हता, ना पुलाला धक्का ना बोगद्याला धक्का. हे सगळं कधी घडलंय? जवळपास त्या परिसरात 300-350 मिलीमीटर पाऊस 24 तासात पडल्यावर घडलंय. बोंब काय मारली? संपलं, तुटलं, गेलं, वाया गेलं, बर्बाद झालं, या स्वरूपाची. ठीक आहे, चला आता पुढे जाऊ. आता आजकालची घटना सांगतो. घटना आहे वायनाडमधली, केरळमधली. केरळमध्ये वायनाड जवळच्या एका रस्त्यावर भूस्खलन झालं. भुयाराचं काम चालू होतं. त्या भुयाराच्या तोंडावर हे भूस्खलन होऊन मोठा मातीचा ढिगारा पडला. कित्येक लोक त्या भुयारात अडकली. आणि हे भूस्खलन काय लेवलचं होतं हे बघायला काही व्हिडिओ दाखवतो. अब आएंगे ना बग्गी गाड़ी. पाहिलेत? यावर कोणाचं भाष्य? वायनाडमध्ये 250 मिलीमीटर इतका भयंकर पाऊस पडल्यामुळे भूस्खलन झालं आणि त्या भूस्खलनात काही कामगार अडकले. कोणाचं काही भाष्य? कोणाचं काही बोलणं? अजिबात नाही. समथिंग मिसिंगचा अग्रलेख? अजिबात नाही. काहीही होत नाही. पण महाराष्ट्रात घडलं की ते मांडायचं असतं. घटना एकच, स्थळ बदललं की तिचं गांभीर्य बदलतं. राज्यकर्ते बदलले की तिची मांडण्याची पद्धत बदलते. MSRDC काम करते ते योग्य आहे. MSRDCला क्लीन चिट वगैरे असला कोणताही प्रकार मला करायचा नाही. पण क्लीन चिट देता नाही आली तरी त्यांनी केलेलं काम फालतू होतं असं तरी किमान म्हणू नका. एवढ्या मोठ्या नैसर्गिक प्रकोपात एक दरड कोसळते, पाण्याचा प्रवाह बदलतो आणि काही तासात हे सगळं हटवलं जातं, वाहतूक नियमित होते. हे आमच्या प्रशासनाचं, लोकांचं यश आहे आणि हेच आम्हाला लक्षात घेता आलं पाहिजे. वायनाड ते मिसिंग लिंक, समथिंग मिसिंग, एवढं मात्र नक्की आहे. नमस्कार.